नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला वृंदा या कादंबरीचा 5वा भाग ऐकवणार आहे. आता आपण सुरुवात करू. घरात जाऊन वृंदाने आरतीची तयारी केली. रात्रीच्या आरतीला सोमवार, प्रदोष अगर इतर उपवासाच्या दिवसांखेरीज इतर दिवशी गावातले भक्तगण फारच अल्पसंख्येने उपस्थित राहत असत. बहुधा 7-8 जण असत. आरती तयार करून घेऊन ती मंदिरात गेली आणि आपल्या नेहमीच्या जागी दूर उभी राहिली. दादाजींनी पंचारती पाजळली आणि डाव्या हातातली घंटा वाजवीत गंभीर शांत पण खड्या स्वरात आरती म्हणायला सुरुवात केली. पटेल बाबाने रोजच्या क्रमाप्रमाणे प्रवेशद्वाराजवळ असलेला नगारा वाजवायला सुरुवात केली. जमलेल्या भक्तगणांपैकी कुणी डोक्यावर लटकत असलेल्या घंटा वाजवू लागले, कुणी झांजा तर कुणी नुसत्या टाळ्या वाजवीत दादाजींच्या सुरात सूर मिळवला. त्या संमिश्र नादात आपल्या मनाचा कोलाहल दाबून एकचित्त होण्यासाठी तिने हात जोडले आणि कैलासनाथावर आपली नजर स्थिर केली. पाहता पाहता तिच्या स्थिर नजरेसमोरून कैलासनाथाची पांढऱ्या फुलांनी अन हिरव्या बिल्वदलांनी झाकलेली काळी भव्य पिंडी लुप्त झाली आणि त्या जागी रघुनंदनची गौर रेखीव मुखाकृती दृश्यमान झाली. ती मुखाकृती काहीशी गंभीर, काहीशी भावव्याकुल दिसत होती. तिने झटकन डोळे मिटले. ती मूर्ती डोळ्यापुढून सरकवण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने पुन्हा उघडले. तोच चेहरा, तोच भाव. दादाजी दिसेनात, पंचारती दिसेना, भक्तगण दिसेनात की कसला आवाज ऐकू येईना. सगळीकडे शांत आणि गंभीर, निस्तब्ध आणि निश्चल वातावरण. तेवढ्यात आपली आई आणि सरूमावशी दोघी बाजूला उभ्या असलेल्या तिला दिसल्या. दोघी हसत बोलत आपल्याच नादात गुंग होत्या. त्यांच्याकडे ती पाहू लागली. त्यांच्याकडे पाहत असताना आपल्या कपाळावरून, नाकावरून पिंजर ओघळते आहे असे तिला वाटले. नाकाच्या शेंड्यावरची पिंजर डोळ्या कोपऱ्यातून तिला स्पष्ट दिसत होती. एवढंच नव्हे तर त्या पिंजरीचा मंद मधुर वास तिच्या नाकपुड्यात शिरत होता. तेवढ्यात दोघींची नजर आपणाकडे वळल्याचं तिला दिसलं. पण त्यांची आणि तिची नजरानजर होत आहे तेवढ्यात कुठूनचा कसलासा तेजस्वी प्रकाश तिच्या डोळ्यांजवळ येऊ लागला आणि त्या प्रकाशामुळे तिचे बंद डोळे दिपू लागले. तिने एकदम डोळे उघडले आणि ती भानावर आली. आरती संपली होती. भक्तगणांपैकी एकजण तिच्या पुढे आरती धरून उभा होता. तिने चटकन त्या तेजस्वी पंचज्योतीवरून आपल्या दोन्ही हातांचे पंजे फिरवून ते डोळ्यांना लावले आणि नमस्कार करून तिने मनात म्हटले, कैलासनाथा, आईची इच्छा आणि तुझी आज्ञा मी शिरोधार्य मानेन. आणि मग शांत चित्ताने ती मंदिराबाहेर पडली. दुसऱ्या दिवशी पहाटे ती रोजच्याप्रमाणे नदीवर स्नानाला गेली. नित्यक्रमाप्रमाणे स्नानानंतर पूर्वेकडे तोंड करून ती छातीभर पाण्यात उभी राहिली आणि डोळे मिटून तिने नर्मदा स्तोत्र म्हटले. स्तोत्र पुरे झाल्यावर तिने डोळे उघडले. सूर्योदय अद्याप झाला नव्हता. पूर्व क्षितिजाला नुकताच कुठे लाल रंग चढत होता. क्षितिजाजवळच्या नदीचा प्रवाह त्या लालसर प्रकाशात उजळीत झाल्यामुळे उठून दिसत होता. त्या लाल जलपृष्ठावरून एक लांबट काळसर पदार्थ चाललेला तिच्या नजरेस पडला. तो काळा पदार्थ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पडाव आहे हे नेहमीच्या सरावामुळे तिने ओळखले. खरं म्हणजे आता पडाव सुटण्याची वेळ नव्हती. तसे पाहिले तर कैलासपुरात पडाव सुटण्याच्या निश्चित ठरलेल्या अशा वेळा नव्हत्याच मुळी. उतारू मिळाले की पडाव सुटे. शहरात जाणाऱ्या लोकांना आगगाडी अगर बस पकडण्यासाठी एकतर यावेळी पहाटे किंवा दुपारी 2 वाजता नदी पार व्हावे लागे. रघुनंदन आज मुंबईला जाणार होता तेव्हा यावेळी पडावा तोच असणार. गेल्या 6 दिवसात एकामागून एक घडत गेलेले अनपेक्षित प्रसंग तिच्या नजरेसमोर उभे राहिले. गेल्या 6 दिवसात तिचे चित्त अनेक वेळा विचलित झाले होते. पण आता संथ शीतल पाण्याने तिची भावनावशता बरीच ओसरली होती. घडलेल्या प्रसंगांचा शांत चित्ताने विचार करण्यात तिचे मन गुंतले. पडावाचा काळा ठिपका हळूहळू दूर होत जाऊन अदृश्य झाला आणि त्याचवेळी गावातून घाटाकडे येणाऱ्या रस्त्यावर दूरवर एक तांबडा ठिपका दिसू लागला. काही वेळाने तो ठिपका म्हणजे गोजा आत्या आहे हे तिला ओळखू आले. गोजा आत्या आणि गावातल्या काही भाविक बायका रोज नदीवर येत, पण घाट गावापासून दूर असल्यामुळे त्या सूर्योदयानंतर उशिरा येत. गोजा आत्या घाटावर येऊन ठेपल्या तेव्हा वृंदा स्नान आटोपून कपडे धुत होती. त्यांनी एक कोरड्याच खडकावर आपले कपड्याचे गाठोडे ठेवले आणि त्या पाण्यात उतरल्या. वृंदा काही बोलणार त्यापूर्वीच त्यांनी म्हटले, आज नंदा जाणार म्हणून लवकर उठावं लागलं. माझं काम लवकर आटोपलं तेव्हा म्हटलं आंघोळ उरकून यावं. क्षितिजाच्या कडेवर सूर्याचा लाल गोळा येत होता तिकडे पाहत वृंदाने म्हटले, फार लवकर गेला नंदाबाई नाही? इतक्या वर्षांनी आल्यासारखा जास्त दिवस काही राहिला नाही. अगं,
8 दिवस तरी राहिला हे नशीब, नाहीतर पूजा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीच निघाला होता. क्षणाक्षणाला त्याचे विचार बदलतात. बाकी त्याचेही बरोबर आहे. आता नोकरीला लागणार तो, इथं राहून कसं भागेल. पण यावेळी त्याच्या हातून पूजा घडली. माझ्या मनाला बरं वाटलं. वृंदा काही बोलली नाही. गोजा आत्यांनी म्हटले, त्या दिवशी तू ऐकलंसच ना? काय? नंदा म्हणाला नाही का की आज खऱ्या भक्तिभावाने मी षोडशोपचार पूजा केली. त्याचं बोलणं ऐकून मला मोठा अचंबा वाटला. सगळी कैलासनाथाची अगाध लीला. त्याच्या हुकमाशिवाय झाडाचं पान हलत नाही. प्रत्येक गोष्टीत तोच बुद्धी देणार. वृंदाने काही एक प्रत्युत्तर दिले नाही. खालच्या मानेने ती धुणे पिळू लागली. आपल्या भाच्याचे हे भक्तिपुराण बंद करून देवाचं एखादं स्तोत्र म्हणायला कैलासनाथाने यावेळी गोजा आत्याला बुद्धी दिली तर फार चांगलं होईल असे वृंदाला वाटले. तेवढ्यात गोजा आत्या म्हणाली, पण आपली चांगली वेळ आल्याशिवाय देव तरी कुठून बुद्धी देणार? आणि रिंदा, तुझी ही वेळ चांगली आले म्हणायची हो. वृंदा दचकली आणि झटकन तिने गोजा आत्याकडे पाहिले. माझी वेळ? ती कसली? हो अगं, त्याशिवाय का पुजारी काकांना बुद्धी झाली? कसली बुद्धी? अगं, तुला शाळेत पाठवणार आहेत आणि कुठल्याशा बोर्डिंगात ठेवणार आहेत ना? कुणी सांगितलं तुम्हाला? काल रात्री नंदाच म्हणत होता. दादाजींचं आणि नानांचं बोलणं झालं म्हणे. नाना मास्तर एरवी नास्तिक असला तरी तसा मोठा परोपकारी माणूस आहे. खरं सांगू तुला रिंदा, शिक बाई तू. 2 अक्षरे आलेली चांगली. बाई ग, हे विधवेचं जिणच मोठं वाईट बघ. जन्मभर दुसऱ्याच्या खस्ता खायच्या आणि कामाचे गाढे ओढायचे. आणि एवढं करूनही मिंधेपणा आहेच. तो काही सुटत नाही. अन आपलं म्हणायला कुणी नाही. मला भाऊ आहे म्हणून माझं आपलं आयुष्य त्याच्या घरी कसं तरी गेलं. दादाजींच्या मागे तुला नाही कुणाचा आधार, ना बहीण ना भाऊ. गोजा आत्या एकदा बोलायला लागली की तिच्याजवळ शब्दांचा कधी तुटवडा पडत नसे. कुठल्याही गोष्टीत अनुकूल मत व्यक्त करायचे असो अगर प्रतिकूल मत सांगायचे असो, तिच्याजवळ भरपूर शब्दसंग्रह असे. तिची वाणी ही मोठी परिणामकारक होती. दुसऱ्या दिवसापासून नानांनी वृंदाला शिकवायला सुरुवात केली. ते रोज 4 प्रहरी तिला शिकवायला येत आणि दिवस मावळेपर्यंत चांगले 2-3 तास तिला शिकवीत. तिलाही कामाची घाई नसे. तसं संध्याकाळी तिला फारसं काम नसे. कारण झाडलोट, भांडी-कुंडी, घाईची धार काढण्यापासून गोठ्यातली सगळी कामे म्हातारी अमथी मासी दुपारी विश्रांती न घेता एकामागून एक उरकून टाकीत असे. फक्त निवडणे, टिपणे, संध्याकाळच्या आरतीची तयारी करणे अशी थोडीच कामे वृंदाला करावी लागत. संध्याकाळी स्वयंपाकाचेही विशेष काम नसे. दादाजी दूध आणि फलाहार घेत. स्वतःसाठी आणि अमथी मासी वगैरे इतरांसाठी ती दुपारच्या स्वयंपाकाबरोबर भाकऱ्या अगर चपात्या करून ठेवी. संध्याकाळी फक्त एखादी भाजी करी. घरी दूध दुभतं भरपूर होतं. भाजीनी दूध दुभतं यावर चांगलं भागे. नि स्वतः कधी जेवे तर कधी उपवास नसून सुद्धा फलाहारावर भूक भागवण्याचे तिच्या अंगवळणी पडून गेले होते. पुजारी बाबांची रिंदा इंग्रजी शिकते आणि ती शहरातल्या शाळेत जाणार ही बातमी त्या छोट्या गावात ताबडतोब पसरली. परंपरा चाकोरीतून चालणाऱ्या मंडळींनी तोंडे मुरडली. बदलत्या जमान्याबरोबर जाणारी मंडळी होती. त्यांना एका बालविधवेचे हित होते आहे या विचाराने बरे वाटले. हरिप्रसाद पंडिताला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्याला मात्र अगदी मनापासून आनंद झाला. अर्थात हा आनंद निर्भेळ सदिच्छेचा नव्हता. त्याच्या अंतर्यामी जी एक इच्छा आतापर्यंत छपून राहिली होती त्या इच्छेतून हा आनंद निर्माण झालेला होता. त्याचे असे होते, कैलासनाथाचे पुजारीपद कोणत्याही उपायाने आपल्या घराण्यात यावे अशी त्याची अनेक वर्षांची इच्छा होती. त्यासाठी आपल्या थोरल्या मुलाला दादाजींनी नाथ जावई करून घ्यावा म्हणून हरिप्रसाद पंडितने अप्रत्यक्ष प्रयत्न करूनही पाहिले होते. पण दादाजींनी वृंदेसाठी परगावचा पोरगा आणला तेव्हा त्याने ती आशा सोडली. पण तो पोरगा जेव्हा तडकाफडकी मेला तेव्हा मनातली मेलेली आशा पुन्हा जिवंत झाली. योग्य वेळी त्याने आपल्या मुलाचे लग्न केले. तो उपाध्यगिरीत प्रवीण बनला होता आणि शेतीत बापाला मदत करू लागला होता. आपल्या मुलाला दादाजींचा जावई होऊन पुजारीपद नाही मिळाले तरी त्यांच्या पश्चात पुजारी नेमण्याची वेळ येईल आणि ती येणारच. कारण दादाजी आपण होऊन कुणाला दत्तक घेण्याची गोष्ट काढीत नव्हते. तेव्हा त्यांच्या पश्चात पुजारी नेमण्याचे काम ग्रामपंचायतीकडेच येणार हे धोरण मनाशी बांधून हरिप्रसादने गेल्या बऱ्याच वर्षांपासून गावच्या मुख्याशी
खास मैत्री केली होती. वृंदा आता शहरात एकदा शिकायला गेली की इथे परत येते कशाला, तिकडेच राहील. तिच्या उपजीविकेचा भार मंदिरावर राहणार नाही. म्हणजे काय, सुंठी वाचून खोकला जाणार म्हणायचा. या विचाराने हरिप्रसाद पंडिताला आनंद झाला. त्यांनी दादाजींच्या पुरोगामी विचारांची तोंड भरून स्तुती केली आणि न जाणो कदाचित जननिंदेला घाबरून वृंदा शिकण्याचा बेस सोडील म्हणून मधून ते तिला प्रोत्साहन देत असत. एक दिवस वृंदाच्या मैत्रिणी जमल्या. पटेलच्या सुनेने सविताने विचारले, रिंदाबेन, तू शिकायला शहरात जाणार आहेस म्हणे, खरं का? खरं का म्हणजे तुझ्या कानी सगळ्या खोट्याच बातम्या येतात का? वृंदाने हसून म्हटले. जगजीवनलाल शेटजींच्या मुलीने हेमवतीने म्हटले, अगं यायच्याच, कारण सूरजबा पटलाणीची ही सून तोंडावर हातभर बुरखा ओढून दाराआड उभी राहून बातम्या ऐकते. वृंदाने हसून मध्येच म्हटले, तेव्हा अर्धवट कानावर पडलेली बातमी खरी असली तरी हिला खोटी वाटते. सविताने म्हटले, पण गोजा आत्यांचा आवाज 4 भिंती आडूनही चांगला ऐकू येईल इतका मोठा आहे. त्याच परवा सासूबाईंना सांगत होत्या. थांबून तिने विचारले, रिंदाबेन, तू मास्तरणीचं शिक्षण घेणार ना? हेमवतीने तोंड मुरडून म्हटले, मास्तरणीचे नाही शिकणार तर काय तुझ्या मावशीसारखं नर्सचं शिकणार आहे? जगजीवनलाल शेटजींची ही कन्या हेमवती माहेरपणाला आली होती. तिचे सासर अहमदाबादला होते. एवढ्या मोठ्या शहरात राहणारी कैलासपुरातली ती एकमेव माहेरवाशीण होती. तेव्हा शहरातल्या कितीतरी नवीन गमती, चटकदार गोष्टी, अतिशयोक्तीचा, क्वचित कल्पनेचा मीठ मसाला लावून ती आपल्या ग्रामीण सखींना सांगे आणि शहरी जीवनाची चित्रे अधिकारवाणीने रेखाटून त्यांना थक्क करून सोडी. हेमवतीचे सासर शहरात होते तर सविताचे माहेर शहरात होते. पण कैलासपुरात सासूरवाशी मुलींपेक्षा माहेरवाशी मुलींचा तोरा अधिक असे आणि गावची, विशेषतः मोठ्या घरची नणंद साऱ्या गावची नणंद समजली जाई. सविताने म्हटले, मग नर्सचं काम काय वाईट असतं वाटतं? हेमवतीने तोंड मुरडून म्हटले, वाईट? शी शी, अगदी घाणेरडं. वृंदासारख्या पुजारीच्या मुलीला नर्सचं काम? तिथे सोवळ्या ओळ्याचा नाही पत्ता, जातीपातीचा नाही धरबंद, वेळ काळचं नाही बंधन, आणि तिथे भंग्यासारखी घाण उपसायची. सविताने म्हटले, पण माझी मावशी म्हणते की माणसाचं मन स्वच्छ असलं की कुणालाही विटाळ होत नाही. हेमवतीने तोऱ्याने म्हटले, तर ऐका हिच्या मावशीचे तत्वज्ञान. म्हणे मन स्वच्छ असलं की. तुझी मावशी आपलं मन रोज साबरमतीत बुचकळून आणीत असेल नाही? तिच्याकडे लक्ष न देता सविता वृंदाला म्हणाली, वृंदाबेन, मावशी म्हणते या जगात नर्ससारखा दुसरा परोपकारी धंदा नाही. वृंदाने काही उत्तर देण्यापूर्वीच हेमवती तिच्यापुढे हात ओवाळीत म्हणाली, हो, मोठा परोपकारी ग बाई. गेल्या वर्षी माझ्या नणंदेच्या पोटात दुखत होतं म्हणून तुझ्या मावशीला बोलावलं तर ठणकावून 25 रुपये फी घेतली तिचं बाळणपण करायला. सविताने म्हटले, पण गरीबाकडून ती एक पैही घेत नाही. आम्ही श्रीमंत आहोत हा आमचा गुन्हा वाटतं. या चिक्कू मारवाडी मुलीचा कटाक्ष सवितेच्या मावशीच्या धंद्यावर नसून तिच्या फीवर आहे हे पाहून वृंदा हसली. तिने म्हटले, हेमा, बाजारात तुरी? हेमवतीने हसून सवितेच्या पाठीवर थाप मारून तिच्या गळ्यात हात घालीत म्हटले, अन हेमा नणंद सविता भाभीला भारी. नानांच्या देखरेखीखाली वृंदाचा अभ्यासक्रम सुरळीत चालला होता. 2 महिन्यानंतर मध्यंतरी नाना 8 दिवस मुंबईला जाऊन आले. त्यांच्या गैरहजेरीत वृंदाने आपला अभ्यास चालू ठेवला होता. नाना परत आले तेव्हा रघुनंदनने तिच्यासाठी काही पुस्तके त्यांच्याबरोबर पाठवली होती. त्या पुस्तकांबरोबर कापराच्या वड्यांची, पत्र्याची एक चप्पट पॅकबंद पेटी तिच्या हाती देत नानांनी म्हटले, नंदाने कैलासनाथाच्या आरतीसाठी हा कापूर मुद्दाम पाठवला आहे. एक पेटी त्याने गोजा आत्यासाठी घेतली आणि ही पेटी पुजारी बाबांसाठी. घरासाठी म्हणा अगर मंदिरासाठी म्हणा, पण सबंध आयुष्यात रघुनंदनने आज प्रथमच ही भेट पाठवली होती. जोशी आणि पुजारी या दोन्ही घराण्यांचा स्नेहसंबंध जुना होता, पण मध्यंतरी 12 वर्षात घरोबा अगदी नकळत कमी झाला होता. दोन्ही घराण्यातल्या जिव्हाळ्याचा जो झरा आटला होता तो पुन्हा पाझरू लागल्याचा हा पुरावाच आहे असे तिला वाटले. संध्याकाळी ती जेव्हा रोजच्याप्रमाणे आरतीची तयारी करू लागली तेव्हा रघुनंदनने पाठवलेल्या पेटीची तिला आठवण झाली
आणि त्या पेटीतला कापूर कर्पूरारतीत ठेवण्यासाठी तिने ती पेटी फडताळातून बाहेर काढली. वरची पातळ कागदाची वेष्टने तिने हलकेच फाडली आणि झाकण उघडले. झाकण उघडले मात्र अन ती दचकली. आश्चर्याने, अनपेक्षित सुखाने, अननुभूत भीतीने, विचित्र लज्जेने आणि अस्पष्टशा पापकल्पनेने तिचे हृदय थरारले. झटकन तिने झाकण बंद केले. आसपास कावरीबावरी नजर फिरवली. सूर्यास्त केव्हाच झाला होता. भोवताली अंधार दाटतच चालला होता. खोलीत आसपास कुणी सुद्धा नव्हते. फक्त समोर कोनाड्यात ठेवलेल्या उघड्या चिमणीची ज्योत खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यावर थरथरत होती. डोळे मिटून थोडा वेळ हातात पेटी धरून ती तशीच उभी राहिली. मग पुन्हा तिने हलकेच झाकण उघडले. पेटीत वर दर्शनीच एक जाडजूड निळसर पाकिट होते. त्यावर फक्त वृंदा ही 2च अक्षरे होती. 20-21 वर्षांच्या तिच्या सबंध हयातीत तिला येणारे हे पहिलेच पत्र होते आणि तेही अशा अकल्पित रीतीने बंद पेटीतून आले होते. गुप्त तऱ्हेने आलेल्या या पत्रात काय मजकूर आहे हे तिला माहीत नव्हते, पण कल्पना करता येत होती. अन 2 महिन्यांपूर्वी घडलेले प्रसंग या कल्पनेत विविध रंग भरीत होते. त्या पाकिटाकडे ती थोडा वेळ पाहत राहिली. नंतर आपले मन स्थिर करून तिने ते पाकिट उचलले. कोनाड्यातला दिवा उचलून ती आत आपल्या खोलीत गेली. खाटेखालची आपली पेटी ओढून घेऊन कुलपात ते पाकिट तिने ठेवले आणि मग ती आरतीच्या तयारीला लागली. रात्री सारे कामकाज उरकल्यावर ती झोपण्यासाठी आपल्या खोलीत आली. लाकडी फळ्यांच्या खाटेवर पायथ्याकडे गुंडाळून ठेवलेली वळकटी तिने पसरली. त्यावर ती बसली आणि कापराच्या पेटीतून निघालेल्या पत्राचे काय करायचे याचा ती विचार करू लागली. ते पत्र तसेच पेटीत राहू देणे शक्य नव्हते अन इष्टही नव्हते. अन असे चोरून आलेले पत्र वाचणे तरी योग्य होईल का? छे, तसा विचार करणेही चांगले नाही. सगळ्यात सरळ साधा मार्ग म्हणजे ते पत्र फाडून नव्हे जाळून टाकणे. अन ते काम आत्ताच करून टाकले पाहिजे. ती हलकेच उठली. खोलीच्या दाराशी बाहेरच्या बाजूला अमथी मासी झोपली होती. दाराशी जाऊन तिने खाली वाकून हाक मारली, अमथी मासी. दिवसभराच्या कामाने थकलेली अमथी मासी गाढ झोपेत होती. वृंदा थोडा वेळ दारात तशीच उभी राहिली अन मग मागे फिरून पेटीजवळ गेली. पेटीतून तिने पत्र काढले. दाराकडे पाठ करून ती खाटेवर बसली. पाकीट हातात घट्ट धरून आवाज होऊ न देण्याची खबरदारी घेत तिने त्या पाकिटाचे आतल्या पत्रासकट उभे 2 तुकडे केले. मग 2चे 4, 4चे 8 ते तुकडे गोळा करून बिछाण्यावर ठेवले अन उशालगत कोनाड्यात जळत असलेली चिमणी उचलून बिछाण्याजवळ आणली. बिछाण्याचे पायथ्याकडचे टोक वर दुमडून घेऊन ती चिमणी तिने तिथे ठेवली. चिमणीच्या ज्योतीवर पत्राचे तुकडे धरण्यापूर्वी तिने त्या ज्योतीकडे पाहिले. पाहता पाहता कसल्या तरी विचित्र कल्पनेने तिचे मन थरकले. संध्याकाळी आरतीच्या वेळी बघितलेले दृश्य पुन्हा नजरेसमोर आले. तिचे मन म्हणू लागले, कैलासनाथाची इच्छा आणि आईची आज्ञा मी शिरोधार्य मानीन असं मघा मी मंदिरात म्हटलंय ना. जेव्हा लग्न शब्दाचा अर्थही कळत नव्हता तेव्हा जे काही घडलं त्याला खरोखरच लग्न म्हणता येईल का? त्या दिवशी रघुनंदन म्हणाला, जगाच्या दृष्टीने तू विधवा असशील पण कैलासनाथाच्या दृष्टीने तू विधवा नाहीस. प्रत्यक्ष कैलासनाथाच्या प्रेरणेशिवाय का त्याच्या तोंडून हे असे उद्गार निघाले? गेल्या 12 वर्षात कधी असं घडलं नाही. जे घडलं ते कैलासनाथासमोर. त्याचाच हा आदेश असला तर? तिने ते तुकडे जोडले आणि वाचून काढले. त्या पत्रात अनुचित असा एकही शब्द नव्हता. जे मनोगत 2 महिन्यांपूर्वी त्याने प्रत्यक्ष व्यक्त केले होते तेच अधिक जिव्हाळ्याने मृदूपणे लिहिले होते. माणसाच्या प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा त्याच्या पत्रलेखनाचा मनावर खोल परिणाम होतो असे ते पत्र वाचताना तिला वाटले. आजचा हा भाग इथेच संपला. आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा 5वा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि हो, कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला अजिबात विसरू नका. आज मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला एक विनंती करू इच्छिते. आजपर्यंत या कादंबरीचे 5 भाग मी सलग वाचले, परंतु इथून पुढे या कादंबरीचे भाग एका दिवसाआड येतील. कारण माझ्या दुसऱ्या चॅनलला वेळ देणं मला शक्य होत नाही आणि त्यामुळे मला खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे.
तर तुम्ही कृपया मला याबाबतीत समजून घ्याल अशी मला आशा आहे. त्यामुळे इथून सगळे पुढचे भाग जे आहेत ते एका दिवसाआड येतील. परंतु समजा कधीतरी मला मध्ये वेळ मिळाला तर मी कदाचित सलग सुद्धा काही भाग वाचणार आहे. तर कृपया याबाबतीत तुम्ही मला सहकार्य कराल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.